तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश भाटकर काम करतो शिपवर। तुम्हाला आता सर्वांना एक प्रश्न पडला आहे की शिपवरती आम्ही जे जेवण बनवतो आणि त्यामध्ये जे उरतं त्या जेवणाचं आम्ही काय करतो, म्हणजे फूड वेस्टचं आम्ही काय करतो। आता कुठलाही व्हिडिओ अपलोड केला तरी त्यामध्ये 1-2 कमेंट असतातच की तुम्ही फूड वेस्टचं काय करता, म्हणजे फूड वेस्ट आम्ही पाण्यात फेकू शकतो का? तर हो, फूड वेस्ट आम्ही पाण्यात फेकू शकतो, पण त्यासाठी काही नियम आहेत। असं नाही की कुठे मनाला वाटलं एवढा मोठा समुद्र आहे, कोणाला काय समजते, देऊया फेकून, असं नसतं। तर त्याचे रूल सगळे आम्हाला फॉलो करावे लागतात। तर शिप जेव्हा जमिनीपासून 12 नॉटिकल माईलच्या बाहेर असते तेव्हाच आम्ही शिपवरून फूड वेस्ट बाहेर फेकू शकतो। तर आता शिप आता किती नॉटिकल माईल जमिनीपासून लांब आहे हे आम्हाला समजणार कसं? तर प्रत्येक वेळी फूड वेस्ट फेकायच्या आधी ब्रिजवरती आम्हाला कॉल करावा लागतो। मग ब्रिजवरती जो ड्युटी ऑफिसर असतो तो आपल्या सिस्टीममध्ये चेक करतो की शिप किती लांब आहे जमिनीपासून। मग शिप जेव्हा 12 नॉटिकल माईलच्या बाहेर असेल तेव्हाच तो आम्हाला फूड वेस्ट फेकायची परमिशन देतो। आणि फूड वेस्टचं पण एक लॉगबुक असतं, त्यामध्ये आपण किती फूड वेस्ट फेकलं, कुठल्या दिवशी फेकलं आणि किती वाजता फेकलं, म्हणजे टायमिंग, त्याची सर्व नोंद करावी लागते। आणि 12 नॉटिकल माईलच्या बाहेर पण काही स्पेशल एरिया असतात समुद्रामध्ये आणि छोटी छोटी आयलंड असतात, तिथे पण आपण फूड वेस्ट फेकू शकत नाही। आणि सेफ्टीसाठी फूड वेस्ट फेकायला बाहेर एकट्याने कधीच जायचं नसतं, सोबत कोणाला तरी कंपल्सरी घेऊनच जावं लागतं। आणि रात्रीच्या वेळी अंधारामध्ये बाहेर फूड वेस्ट फेकायला आम्ही जास्त करून टाळतोच, पण कधीकधी नाईलाजाने जावं लागतं, कारण शिप जपानला असते। जपानला 5-5:30 वाजता संध्याकाळी अंधार होतो, मग तेव्हा तर बाहेर जावंच लागतं। आणि बाहेर पाण्यामध्ये फक्त फूड वेस्ट म्हणजे फूड वेस्टच फेकायचं असतं। फूड वेस्टसोबत कुठलीही बॉटल, काचेची बॉटल, सॉसची बॉटल कुठलीही फेकू शकत नाही। आपल्याला वाटतं बॉटल फेकली तर पाण्यात डुबून जाईल, कोणाला काय समजणार नाही, पण फूड वेस्टशिवाय कुठलीही गोष्ट बाहेर पाण्यात फेकण्यासाठी परमिशन नसते। तर आता झालं शिप जेव्हा 12 नॉटिकल माईल जमिनीपासून लांब असते तेव्हाचं, पण शिप जेव्हा 12 नॉटिकलच्या आतमध्ये असते तेव्हा आम्ही फूड वेस्ट कुठे फेकतो, तर गॅलीमध्ये एक कम्युनिटर असतो। या कम्युनिटरमध्ये आम्ही फूड वेस्ट फेकू शकतो। आणि कम्युनिटर यूज करताना पण प्रत्येक वेळी शिप ब्रिजवरती कॉल करावा लागतो आणि तिथून परमिशन असेल तेव्हाच हा मी यूज करू शकतो। आणि हा कम्युनिटर शिप जेव्हा जमिनीपासून 3 नॉटिकल माईल लांब असते, 3 नॉटिकलच्या बाहेर गेली कीच आपण हा यूज करू शकतो। शिप जेव्हा 3 नॉटिकल माईलच्या आतमध्ये असते तेव्हा हा कम्युनिटर पण यूज करू शकत नाही। आणि हा कम्युनिटरमध्ये कुठलंही फूड वेस्ट टाकतो ते ग्राइंड होऊन मग समुद्रात जातं, आणि यामध्ये कांद्याच्या साली, मटणाची हाडं आणि गार्लिकच्या साली ह्या ग्राइंड होत नाहीत। आणि जेव्हा शिप पोर्टला जाते तेव्हा हा कम्युनिटर पण आम्ही यूज करू शकत नाही, तेव्हा कम्युनिटरला लॉक करावं लागतं आणि कम्युनिटरची चावी मग चीफ ऑफिसरकडे आम्ही सबमिट करतो। तर आता राहिला विषय यूज कुकिंग ऑइलचा। यूज कुकिंग ऑइल तर पर्यावरणासाठी खूप हानिकारक असतं, त्यामुळे त्याचा एकही थेंब आपण बाहेर पाण्यात फेकू शकत नाही आणि सिंकमध्ये पण ते टाकू शकत नाही। तर हे यूज केलेलं कुकिंग ऑइल आम्ही गॅलीमध्ये एक ड्रम असतो, त्यामध्ये आम्ही स्टोअर करतो प्रत्येक वेळी। आणि हा ड्रम 5 लिटरचा असतो आणि यामध्ये जेव्हा 5 लिटर कुकिंग ऑइल जमा होतं तेव्हा इंजिन रूमचा माणूस येऊन हे कुकिंग ऑइल इंजिन रूममध्ये घेऊन जातो आणि मग तिथे इन्सिनेटरमध्ये ते बर्न करून टाकतात। आणि या कुकिंग ऑइलची पण एक लॉगबुक असतं, त्यामध्ये आपण कुठल्या दिवशी कुकिंग ऑइल दिलं, किती लिटर दिलं, त्याची सर्व नोंद केलेली असते आणि त्यावरती चीफ ऑफिसर आणि चीफ इंजिनियरची पण साईन असते। पण आता जेव्हा शिप पोर्टला लागते तेव्हा तर कम्युनिटर पण बंद असतो आणि फूड वेस्ट बाहेर पाण्यात पण फेकू शकत नाही। आणि फूड वेस्ट आपण बाहेर डस्टबिनमध्ये पण ठेवू शकत नाही, कारण बाहेर असंच जर फूड वेस्ट ठेवलं तर ते कुजणार आणि त्याचा स्मेल सगळीकडे पसरणार। तर अशा वेळी आम्ही काय करतो, तर खाली लॉबीमध्ये एक मोठा फ्रीज असतो, त्यामध्ये आम्ही जोपर्यंत शिप पोर्टला असते तोपर्यंतचं सगळं फूड वेस्ट आम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवतो आणि त्यामध्ये मग फूड वेस्टचा बर्फ होतो, मग त्यामध्येच आम्ही स्टोअर करतो। आणि शिप जेव्हा पोर्टवरून निघून जाते तेव्हा मग 12 नॉटिकलच्या बाहेर शिप गेली की मग आम्ही सर्व फूड वेस्ट एकदाच पाण्यात बाहेर फेकून देतो। तर असे हे सगळे नियम असतात, हे सर्व रूल आम्हाला फॉलो करावे लागतात। आता तुम्हाला वाटेल की एवढा मोठा समुद्र आहे, यामध्ये कुठे पण काय फेकून दिलं तरी कोणाला काय समजतंय, पण जर नशीब खराब असेल तर काही होऊ शकतं। आणि असं चुकीचं काम जर करताना जर सापडलो तर नोकरी तर गेलीच म्हणून समजा, त्यामध्ये तर काय डाऊटच नाही आहे, नोकरी तर जाईलच, त्यासोबत जेल पण आपल्याला होऊ शकते। आता बाहेरच्या कंट्रीचे नियम तर तुम्हाला माहितीच आहे, US, सौदी अरेबिया, इथे तर डायरेक्ट जेल पण होऊ शकते आणि पर्सनल फाईन पण भरावा लागतो। आणि एवढा फाईन बसतो की म्हणजे यामध्ये कंपनीचा काय संबंध नसतो, कंपनी आपले हात वर करते, हा फाईन आपल्याला पर्सनल भरावा लागतो आणि एवढा फाईन असतो की आपली पूर्ण आयुष्यभराची कमाई त्यामध्ये जाईल। तर अशी सगळी शिपवरच्या फूड वेस्टबद्दलची माहिती आहे। आम्ही शिपवरचे असे सगळे नियम फॉलो करतो, तुम्ही पण सर्व नियम घरी फॉलो करा आणि आपल्या पर्यावरणाची काळजी घ्या। बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि बाकी भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.